6वी समाज या विषयामधील 6वा प्रश्न टॉपिक दक्षिण भारतातील प्राचीन राजघराणे या टॉपिकच्या प्रश्नोत्तरांचा आपण या तासाला अभ्यास करणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न असा आहे, रिकाम जागी योग्य शब्द भरायचा आहे। पहिला आहे, तिरुकुल्लची रचना तिरुवल्लुवर यांनी केलेली आहे। दुसरा आहे, संगम काळातील महान कवी तिरुवल्लुवर होते। तिसरा, सातवाहन वंशाचा प्रसिद्ध राजा हा गौतमीपुत्र सातकर्णी हा होता। चौथा आहे, कदंबाची राजधानी उत्तर कन्नडमधील बनवासी होते। कन्नडमधील सर्वात जुना शिलालेख हाळमेडी। 6वा, उत्तर भारतातील टिंबाटिंबा सम्राटाचा पराभव इम्मडी पुलकेशी यांनी केला। त्याचं उत्तर आहे, सम्राट हर्षवर्धन यांनी पराभव केला। 7वा आहे, देवालय वास्तुकलेचा पाळणा असे टिंबाटिंबा ठिकाणाला म्हणतात। त्याचं उत्तर ऐवोळी या ठिकाणाला म्हणतात। 8वा आहे, श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची मूर्ती चावुंडराय यांनी निर्माण केली। 9वा आहे, गंगकर्णाचा प्रसिद्ध राजा हा दुर्विनीत हा होता। पुढचं 10वा आहे, चावुंडरायांनी टिंबाटिंबा साहित्य कृतीची रचना केली। त्याचं उत्तर आहे, चावुंडराय पुराण या साहित्याची रचना केली। पुढचा प्रश्न दुसरा असा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 11वा प्रश्न आहे, शिलाप्पा दिगारम या महाकाव्याची कथानायिका कोण होती? तर शिलाप्पा दिगारम या महाकाव्याची कथानायिका तिरुवल्लुवर ही होते। पुढचं आहे, संगम साहित्यातील 2 महाकाव्यांची नावं सांगायचं आहे। तर शिलाप्पा दिगारम मणिमेकलय आणि तिरुकुरळ ही संगम साहित्यातील महाकाव्य आहेत। पुढं चैत्य म्हणजे काय? तर चैत्य म्हणजे बौद्धांचे प्रार्थना मंदिर हो, हेचं उत्तर आहे। पुढं सातवाहन काळातील चैत्य कोठे होते आहेत? तर सातवाहन काळातील चैत्य हे महाराष्ट्रातील कार्ले कन्हेरी येथे आहेत। प्रश्न 15वा असा आहे, कर्नाटकातील सातवाहन काळातील शिल्पकलेचे अवशेष कोठे आढळतात? तर उत्तर आहे, कर्नाटकातील सातवाहन काळातील शिल्पकलेचे अवशेष कलबुर्गी जिल्ह्यातील सन्नती आणि उत्तर कन्नड जिल्ह्यातील बनवासी येथे आढळतात। 16वा प्रश्न आहे, श्रेणी म्हणजे काय? तर श्रेणी म्हणजे व्यापाऱ्यांनी आणि विविध कामगारांनी आपल्या हितासाठी स्थापन केलेले संघ होय। पुढचा 17वा प्रश्न आहे, कदंबाचा प्रसिद्ध राजा कोण होता? तर कदंबाचा प्रसिद्ध राजा हा राजा मयूरवर्मा हा होता। 18वा प्रश्न आहे, चालुक्याची राजधानी कोणती? ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चालुक्याची राजधानी ही बिदर जिल्ह्यातील बसव कल्याण ही आहे किंवा होत। 19वा, वास्तुकला असलेली चालुक्याची 3 ठिकाणे लिहा। तर कोप्पळमधील इटगी, ऐवोळे, बदामी आणि पट्टदकल ही चालुक्याची प्रसिद्ध वास्तुकला असलेली 3 ठिकाणे आहेत। 20वा प्रश्न असा आहे, कांचीच्या पल्लवांचा प्रसिद्ध राजा कोण होता आणि त्याने कोणती पदवी धारण केली? तर कांचीच्या पल्लवांचा नरसिंह वर्मा हा श्रेष्ठ आणि प्रसिद्ध राजा होता। त्याने महामल्य ही पदवी धारण केली। पुढचा आहे, गंगची राजधानी तलकाडू ही कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गंगची राजधानी तलकाडू ही कोलार या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न 3रा असा आहे, तर गटामध्ये चर्चा कराने उत्तरे लिहायचं आहे। 22वा प्रश्न त्यातला असा आहे, सर्व व्यक्ती जन्माने समान असतात असे तिरुवल्लुवर यांचे म्हणणे आपल्यास महत्त्वाचे का वाटते किंवा का आहे? त्याचं उत्तर असेल, तर मानवतेचा पहिला मुद्दा आहे मानवतेची जाणीव। जन्माने मनुष्य समान असून धर्म वर्ण या आधारावर भेदभाव करू नये। दुसरं आहे, समाजात बंधुता निर्माण समानतेच्या विचारामुळे समाजात ऐक्य आणि बंधुभाव वाढतो। तिसरं आहे, न्याय आणि समान हक्क सर्व लोक समान असल्याने सर्वांना न्याय व समान हक्क मिळाले पाहिजेत। चौथं आहे, मानवी विकास समाजात जेव्हा भेदभाव नसतो तेव्हा स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची प्रत्येकाची क्षमता प्राप्त होते। हे त्याचं उत्तर सोयीस्करपणे दिलेलं आहे। प्रश्न 23वा असा आहे, सातवाहनाच्या काळातील आर्थिक समृद्धीमध्ये योगदान देणारे अंश कोणते आहेत? तर त्याचं उत्तर असं आहे, सातवाहन काळामध्ये नगरामध्ये श्रेणी नावाचे संघ होते। धनिक श्रेणी नावाचा व्यापारी संघ होता। ते सर्व संघ आधुनिक बँकेसारखे व्यवहार करीत असत। ते उद्योगधंदे आणि आर्थिक व्यावसायिक व्यवहारांना देखील समर्थन देत असत। एका श्रेष्ठीने कार्लेचे प्रसिद्ध चैत्य निर्माण केले होते। पश्चिम किनारपट्टीवर विदेशी व्यापार चालत असे। भारतातून जितक्या वस्तू युरोपात निर्यात केल्या जात असत तितक्याच त्या आयात केल्या जात असत। अशा प्रकारे आर्थिक समृद्धीचे योगदान सातवाहन काळामध्ये केले गेलेलं आहे। 24वा प्रश्न असा आहे, सामान्यपणे प्राचीन काळातील राजघराणे कोणत्या कारणाने अधोगतीला गेली? तर उत्तर आहे, दुर्बल आणि अयोग्य राजे होते। काही राजे हे राज्य करण्याच्या लायकीचे नव्हते। दुसरे आहे, राजकीय कलह घराण्यातील आपसी भांडण गादीसाठी संघर्ष याद्वारे राजे दुर्बल झालेले होते। तिसरं कारण आहे, आर्थिक संकट जास्तीचे कर युद्ध खर्च नैसर्गिक आपत्ती यामुळे अर्थव्यवस्था ढासळून राजघराणे पराभूत होत असत। चौथा आहे, ते प्रजाजनांचा असंतोष अन्यायकारक कारभार बळजबरीची कामे यामुळे लोकांचा पाठिंबा कमी होई। पुढचा प्रश्न असा आहे 25वा, तर पंप आणि पन्न यावर टिपा लिहायचा आहे। तर या ठिकाणी टिपा थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर पहिला आहे, ते पंप हे कन्नडमधील श्रेष्ठ कवी। त्यांनी कन्नडमधील पहिले महाकाव्य रचले म्हणून त्यांना कन्नड आदिकवी असे सुद्धा म्हणतात। पंपाने रचलेल्या कविता आजवर उपलब्ध नाहीत। पंप हे राष्ट्रकूट मांडलिक वेमुलाद
आरी केसरीच्या दरबारात होते. आदिभूषण आणि विक्रमार्जुन विजय ही पंपाची महत्त्वाची महान काव्ये होती. दुसरी एक टिपा लिहिली ते पोन्न. तर त्याच काळातील पोन्न हे आणखी एक कन्नड कवी होते. ते गंगराजाच्या दरबारात होते. त्यांचे प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे शांतिपुराण, जे जैन तीर्थंकर शांतीनाथ यांच्या जीवनावरती आधारित आहे. पोन्न यांच्या काव्यात धर्म, नैतिकता आणि आदर्श जीवनाचे तत्वज्ञान आढळते. पुढचा 26वा प्रश्न असा आहे, एलोरा कैलास मंदिर आणि एलिफंटा गुहा ह्या का प्रसिद्ध आहेत? तर एलोरा हे कैलास मंदिर हे 100 फूट उंच दगडामध्ये कोरलेले एक शिला देवालय आहे. याची निर्मिती श्रेय राष्ट्रकूटाचा राजा पहिला कृष्ण याला जाते. जगात यासारखे दुसरे वास्तुशिल्प नाही. राष्ट्रकूटांचे मूर्तिशिल्प कलावैभव एलिफंटा गुहेमध्ये पाहू शकतो. एलिफंटा गुहा मुंबई बंदराजवळील एका बेटावरती आहे. येथील भव्य आकाराच्या 3 मुखी महेशाच्या मूर्ती विस्मयकारक आहेत. पुढचा प्रश्न असा आहे, तिसऱ्या गोविंदाच्या सैन्य कामगिरीचे वर्णन करा. तर उत्तर आहे, तिसरा गोविंद हा राष्ट्रकूट घराण्याचा श्रेष्ठ राजा होता. याने दक्षिण भारतात सगळीकडे प्रभुत्व मिळवलेले, नंतर हिमालयाच्या पायथ्यापर्यंत यशस्वी आक्रमण केले. या महान कार्याचा उल्लेख केलेल्या शिलालेखावर गोविंदाच्या युद्धातील हत्तीने गंगा नदीच्या पुण्यतीर्थाची चव पाहिली असा मनमोहक उल्लेख त्यांच्या संस्थानातील कवीने केलेला आहे. पुढचा प्रश्न असा आहे, अमोघ वर्ष नृपतुंगाला महान सम्राट का म्हणतात? तर अमोघ वर्ष नृपतुंग हा मुम्मडी गोविंदाचा मुलगा वयाच्या 14व्या वर्षी गादीवरती बसला. त्याने सुमारे 60 वर्षापेक्षा जास्त काळ राज्यकारभार केला. तो स्वतः विद्वान तर होताच, तर श्रीविजय हा विद्वान त्याच्या दरबारात होता. त्याला आपल्या प्रजेचे हित पाहणे फार आवडे. त्याने मान्यखेड नगर, जिल्हा कलबुर्गी निर्माण केले, जी राष्ट्रकूटाची राजधानी होती, म्हणून त्याला सम्राट असे म्हणतात. पुढचा प्रश्न असा आहे, 6वा विक्रमादित्य हा कल्याण चालुक्य वंशाचा महान सम्राट आहे असे का म्हटले जाते? तर उत्तर आहे, हा चालुक्य वंशातील श्रेष्ठ राजा होता. त्याच्या प्रदीर्घ राज्यकारभाराच्या काळात कर्नाटक राज्य प्रगतीपथावरती आले. त्याने चालुक्य विक्रम शकाची सुरुवात केली. याने अनेक विद्वानांना आश्रय दिला. याच्या आश्रयाला असलेल्या पंडित बिल्हणने विक्रमादेव चरित्र या महान काव्याची रचना केली. यात विक्रमादित्याचा जीवन वृत्तांत आहे. विज्ञानेश्वर या विद्वानाने मिताक्षर संहिता या ग्रंथाची रचना केली आणि हा ग्रंथ हिंदू कायदा पद्धतीचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. म्हणून 6वा विक्रमादित्य हा कल्याण चालुक्य वंशाचा महान सम्राट आहे असे म्हटले जाते. 30वा प्रश्न असा आहे, विक्रमांक देव चरित्र, मिताक्षर संहिता आणि मानसोल्हास या विषयाविषयी टिपा लिहा म्हटले. तर हे टिपा या तिन्ही याच्यामध्ये थोडक्यात देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पहिले ते विक्रमादेव चरित्र हा कन्नड कवी बिल्हण यांनी लिहिलेले महान काव्य असून हे चालुक्य राजवंशातील विक्रमादित्य 6वा याच्या जीवनचरित्रावर आधारित आहे. हे एक प्रकारचे चरित्रात्मक महाकाव्य आहे. दुसरे आहे ते मिताक्षर संहिता. याचे लेखन विज्ञानेश्वर असून 12व्या शतकात लिहिले गेलेले आहे. हे धर्मशास्त्रावरती लिहिलेले भाष्य आहे. याचा भारतीय कायद्याचा परंपरेवरती दीर्घकालीन प्रभाव आहे. पुढे मानसोल्हास याचे लेखक हे चालुक्य राजा सोमेश्वर तिसरा होय. हा एक विश्वकोशात्मक ग्रंथ आहे. त्यात राज्यकारभार, युद्धतंत्र, संगीत, नाट्य, वैद्यक, पाककला, शिक्षण आदींचे वर्णन आहे. 31वा प्रश्न असा आहे, कोणत्या देवालयाला देवालयांचा सम्राट म्हणून ओळखले जाते? तर देवालयांचा सम्राट असे बेलूर येथील चन्नकेशव मंदिरास ओळखले जाते. कारण ही 12व्या शतकामध्ये होयसळ कालखंडातील स्थापत्यकलेतील अद्वितीय शिल्पकलेचा नमुना असणारे आणि शिल्पांची सूक्ष्मता आणि भव्यता वास्तुरचना यामुळे देवालयांचा सम्राट असं म्हणून प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न आहे, होयसळ देवालयाच्या कोणत्याही 2 वैशिष्ट्यांचा उल्लेख करायचा म्हटलेला आहे. त्याचं होयसळांचे वैशिष्ट्य म्हणजे एक तारकाकृती, त्याला स्टार शेप म्हणतात, पायाभोवती ही तारकाकृती रचनेवर मंदिर उभारले आहेत. आणि दुसरे अत्यंत सूक्ष्म शिल्पकला, भिंतीवर देवदेवतांची, नृत्यांगनांची, प्राण्यांची व युद्ध दृश्यांची सुंदर आणि कोरीव काम यामध्ये केलेली आहे. 33वा प्रश्न असा आहे, भुवनेश्वरी म्हणजे काय? तर भुवनेश्वरी म्हणजे शक्तीच्या स्वरूपापैकी एक असून तिला कन्नड संस्कृतीत संसाराची अधिष्ठात्री देवी असे मानले जाते. पुढे 34वा, होयसळ काळातील प्रसिद्ध कवी आणि त्याच्या साहित्य कृतींची नावे सांगायचं आहे. तर उत्तर आहे, जन्न, हरिहर आणि राघवांक हे होयसळ काळातील श्रेष्ठ कवी होत. यातील जन्न यांना कवी चक्रवर्ती उपाधी दिली गेलेली आहे. जन्न यशोधर चरित्र, हरिहरांचं गिरिजा कल्याण,
राघवांचं हरिश्चंद्र काव्य, अंडयाचं कब्बीगर काव्य ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती आहे. पुढचं आहे होयसळच्या काही श्रेष्ठ देवालयांची नावे सांगायचं आहे. तर उत्तर आहे चन्नकेशव मंदिर बेल्लूर, होयसळेश्वर मंदिर हळेबीडू, केशव मंदिर सोमनाथपूर, लक्ष्मीदेवी मंदिर डोडगड्डवल्ली, नंतर वेणुगोपाल मंदिर होसाहोळलू ही काही होयसळांची श्रेष्ठ देवालय आहेत. पुढचा प्रश्न आहे बृहदीश्वर देवालय का प्रसिद्ध आहे. त्याचं उत्तर आहे 11व्या शतकामध्ये चोळ राजाने बांधलेले हे प्रसिद्ध मंदिर असून ते खालील कारणासाठी प्रसिद्ध आहे. एक आहे तिचे भव्य वास्तुरचना आहे, द्रविड स्थापत्यकलेचं एक उत्तम उदाहरण मानलं जाते. शिखराची उंची ही त्या काळात 66 मीटर सर्वात उंच असं मंदिर होतं. तिसरं ते एकाश्म नंद मूर्ती, मंदिरासमोरील एकाच दगडामध्ये कोरलेली विशाल नंदीची मूर्ती या ठिकाणी आहे. चौथा येते चित्रकला, शिल्पकला, आतील भिंतीवरती सुंदर भित्तिपत्रे आणि सूक्ष्म शिल्पकला या ठिकाणी आहे. पुढचा येते राजराजा चोळची कामगिरी लिहा. त्याचं उत्तर असं आहे राजराजा चोळची कामगिरी खालीलप्रमाणे. एक साम्राज्याचा विस्तार, याने श्रीलंका, केरळ, कर्नाटक, ओरिसा ते मालदीवपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला. दुसरं आहे सैन्य बळकटीकरण, बलाढ्य स्थलसेना आणि नौदल तयार करून समुद्रापलीकडे विस्तारले. बृहदीश्वर मंदिर निर्मिती, तंजावर येथील भव्यदिव्य असे स्थापत्यकलेचा नमुना असणारे मंदिर बांधले. पुढचा येते प्रशासन सुधारणा, महसूल, जमीन मोजणी करण्याची व्यवस्था, स्थानिक स्वराज्य पद्धती सुधारणा यांनी केलेली आहे. नंतर धर्म संस्कृतीचा विकास, शिवभक्त असूनही इतर पंथाबद्दल सहिष्णुता आणि कला, साहित्य, संगीत यात प्रोत्साहन यांनी दिलेले आहे. पुढं समुद्र व्यापार, दक्षिण पूर्व आशियामध्ये याने व्यापारी संबंध प्रस्थापित केला. ही राजराजा चोळची वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रसिद्ध कामगिरी आहे. पुढचा प्रश्न असा आहे चोळांच्या काळातील ग्राम प्रशासनाची वैशिष्ट्ये लिहा म्हटलेलं आहे. ते कोणते आहेत तर पहिलं आहे ते स्वशासन पद्धत, गावे स्वतःचा प्रश्न स्वतः सोडवीत. दुसरं गावकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. तिसरं आहे ते महत्त्वाच्या समित्या, कृषी, सिंचन, न्याय, धर्मकार्य अशा वेगवेगळ्या समित्या होत्या. तिसरं आहे ते निवडणूक पद्धत, पात्र व्यक्तींची नावे चिठ्ठ्यावर लिहून सोडत काढली जात असे. चौथं आहे ते जबाबदार आणि शिस्त, ग्रामपंचायतीच्या सदस्यावरती काटेकोरपणे अटी घालण्यात येत असत. अपात्र ठरल्यास पदावरून हटवले जात असे. पुढचं आहे ते कार्यक्षमता, शेती, सिंचन, न्यायनिवाडा, मंदिरे व शाळांची देखभालीची ग्रामसभेच्या अखत्यारीत होती. अशा प्रकारे ग्राम प्रशासनाची वैशिष्ट्यपूर्ण चोळ राजांच्या काळामध्ये होती. धन्यवाद.